पक्षातले केवळ निफाड तालुका नाही, नाशिक जिल्हा आणि राज्यामध्ये ज्यांचे नाव आहेत, अन्नूदादा मोरे, आमचे मित्र बापूसाहेबजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पाटील गडाख, नंदू काका नावंदर, सचिन दादा मोगल, अण्णासाहेबजी पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले अशोक आमदार कुंदे साहेब ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं, ते आमचे कौटुंबिक स्नेही मोतीराम पाटील मोगल, या ठिकाणी उपस्थित असलेले आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते सायखेड्याचे माजी सरपंच मनोज शेठ असतील, डॉक्टर अजितजी बोरस्ते, विजयजी अवसरकर आणि उपस्थित सगळेच मान्यवर, सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. मित्रांनो, आपण मूळ विषयावर येऊ की हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीकरता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. मी स्वतः इच्छुक होतो, आपल्या सगळ्यांना माहिती, मागच्या 2-3 वर्षांपासून मी सगळीकडे फिरतोय. भारतीय जनता पक्षामध्ये 3 वर्षांपूर्वी प्रवेश करून सक्रिय काम करतोय. भारतीय जनता पक्षाची ताकद या विधानसभा मतदारसंघात कशी वाढेल याचा प्रयत्न करतोय आणि विधानसभेला देखील इच्छुक होतो. त्याकरता अनेक प्रयत्न पण केले. सगळ्यांनी मला साथ दिली. भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मला साथ दिली. सगळ्यांनी पार मुंबईपर्यंत माझ्याकरता ते आले. परंतु खैर नाईलाज झाला. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या युतीमध्ये, महायुतीमध्ये आला आणि त्यामुळे जो काही निर्णय झाला तो तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की महायुतीमध्ये जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली आणि त्या ठिकाणी दिलीप बनकरांना उमेदवारी मिळाली. मित्रांनो, मला आज आपण सगळे मिळून नक्कीच निर्णय घेणार आहोत, पण एक 10-15 मिनिटं मी आपल्या सगळ्यांचे घेतो. मी काही माझ्या मनातली खंत पण त्या ठिकाणी व्यक्त करतो. आता उमेदवारी त्यांना मिळाली इथपर्यंत मला मान्य आहे. पक्षनिष्ठा, मी पहिल्या दिवसापासून सांगितलंय की पक्ष जो काही आदेश देईल तो मला मान्य, कारण ती विचारधारा मला पटते. ती आजपासून नाही, इथून मागे पण. आमचे वडिलांचा कार्यकाळ तर मी लहान होतो, पण आईचा जो काही कार्यकाळ बघितला त्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती आणि म्हणून तेच विचार लहानपणी माझ्याही देखील मनावर झाले. नंतरच्या काळामध्ये मी देखील अपक्ष काम केलं 10-1 वर्ष. अनिल पाटलांचे माझे तात्विक मतभेद होते, जमलं नाही कधी आणि म्हणून अपक्ष काम करतो. मागच्या 10 वर्ष 19 ची विधानसभा सुद्धा मी अपक्ष लढलो. परंतु नंतर भारतीय जनता पक्ष एकटाच विरोधात होता. म्हटलं आपल्याला विचार पण पटतात, राजकीय सोय पण आहे आणि आपण आता पक्षामध्ये प्रवेश करूया. सगळे काही ज्येष्ठ जे काही तालुक्यामध्ये काम करतात त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि काम करतोय. ते काम करत असताना इथपर्यंत आज आलेलो आहे. पक्ष आदेश मला 100% मान्य आहे आणि तो मान्य करत मी विधानसभेसाठी माझी जी काही इच्छा होती ती त्या ठिकाणी थांबवून घेत पक्ष आदेश मान्य करत मी फॉर्म देखील त्या ठिकाणी भरला नाही. सुरेश बाबांकडे गेलो तर बाबा मला म्हटले ती येते ना, आता फॉर्म पण नको भरू. म्हटलं काय हरकत नाही बाबा, फॉर्म पण नाही भरत मी. आणि मग थांबलो. आज त्या गोष्टीला 10-15 दिवस झाले. 20 तारखेला मतदान आहे, 10 दिवसावर मतदान आलंय. आता कुठेतरी काहीतरी निर्णय घ्यावा पण लागणार आहे आणि म्हणून आज आपल्या समोर बोलतोय. परंतु त्या ठिकाणी माझी जी काही खंत आहे ती व्यक्त पण झाली पाहिजे. आज दिलीप काका बनकर महायुतीचे आपले उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. पण खरं मनापासून जर मला विचाराल ना तर त्यांना मदत करण्याची मनातून एवढी सुद्धा मानसिकता नाही, इच्छा नाही. कारण जो काही अनुभव मला आला, मित्रांनो, मी माझ्या पुरतं सांगतो. माझ्या गावात 2020च्या एंडिंगला 21च्या जानेवारीमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. 17 पैकी 16 सदस्य आमचे निवडून आले आणि नगर परिषदेचं रूपांतरण व्हावं म्हणून उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेला नगर विकास मंत्री होते आणि त्याकरिता मग अनिल पाटलांनी प्रयत्न केला की यांची ग्रामपंचायतीची बॉडी कशी बरखास्त होईल.
त्यावेळेला 2 मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. त्यावेळेला उद्धव ठाकरेजी सीएम होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या बरोबर होती. 2 एनओस्या होत्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होत्या. त्यावेळेला हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री होते आणि अजितदादा पवार हे वित्त मंत्री होते. त्या दोघांच्या ना हरकत दाखले खूप गरजेचे होते. मला म्हटलं कदाचित त्या ठिकाणी आपण ते थांबवू शकतो. मित्रांनो, अनिल पाटलांनी दिलीप काकांना फोन केला आणि तिथं अर्ध्या तासाच्या दोन्ही एनओस्या त्यांनी देऊन टाकल्या. आमची ग्रामपंचायतीची बॉडी बरखास्त झाली. म्हणजे हे जरी प्रयत्नशील होते, त्यांनी देखील त्यावेळेला कुठेच म्हणजे हस्तक्षेप नसता केला तर कळलं असतं. त्यांनी त्यांच्या बाजूने हस्तक्षेप केला. मग विरोधक हे समजायचे की हे समजायचे. बरं, हा माझा विषय सोडाव. ज्या वेळेला ते महायुतीत आले, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आता केंद्रात मोदीजी असल्यामुळे आता मोदीजींच्या बद्दल आणि भाजप बद्दल सांगण्यामध्ये मी वेळ वाया घालवत नाही, परंतु भरमसाठ निधी विकास कामांना मिळतोय. 1200 कोटी रुपये त्या निफाड तालुक्यामध्ये आणले. ते भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यामध्ये होते. केंद्राने त्यांना निधी दिला तेवढा मुबलक, म्हणून या आपल्या तालुक्यात पण विकास निधी आला. कधीभर तुम्ही म्हणाल का तुझी नगर परिषद गेली, ग्रामपंचायत गेली म्हणून तू नाराज आहे. अरे हो, पण 1200 कोटी रुपयाचा निधी जर तुम्हाला राज्य शासनाने दिला होता, ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर भारतीताई पवार उमेदवार होत्या, तेव्हा तुमची थोडीशी सुद्धा नीतिमत्ता नव्हती का ते उपकार परत फेड करायचे? त्यावेळेला तुम्ही कुठे होते? त्यावेळेला शरीराने हे फिरले फक्त. यांनी एखाद्याला मनापासून सांगितलं का नाही मोदींचे हात बळकट करायचे तर म्हणून आपल्याला कमळच दाबायचे? मी इकडं, सैन्य तिकडं, सगळ्यांनी तुतारा दाबल्या आणि जे घडू नये ते ह्या लोकसभेमध्ये घडलं. असे एक ना अनेक उदाहरण आहे. अहो, आमच्या गावात आता इथं आलेले आहेत त्यातले काही दुकानदार. यांनी एक जागा विकत घेतली. ती जागा विकत घेतली 10 वर्षांपूर्वी, इमारत बांधली. समोर 25 जण हातावरचे दुकानं चालवत होते, पोट भरत होते. यांनी तो काढायचा निर्णय घेतला. जेव्हा हे लोक दिलीप काकांकडे गेले, दिलीप काकांनी त्यांना उत्तर दिलं, मी दुसऱ्याच्या गावात हस्तक्षेप करत नाही. दुसऱ्याचं गाव मग तुमच्या मतदारसंघात हे गाव येत नाही का? मग आज तुम्हाला ह्या गावातले मत चालणार आहे का? हे तर ठीक आहे, यांचा विषय सोडून द्या. त्या व्यक्तीने काय केलं? आम्ही मार्केट कमिटीत काम करतो. यांच्या आडती, यांचे ट्रान्सपोर्ट, सर्वसामान्य शेतकऱ्याकरता मी तरी 1.5 वर्षामध्ये त्यांनी कुठला एखादा विषय करताना पाहिले नाही. मी स्वतः सांगितलं, एक टमाटर मध्ये आपल्याला 700ची पावती देतो, तिथं तो पेमेंट करताना 500 550 करतो. काही केलं पाहिजे? एका गोष्टीमध्ये त्यांनी हस्तक्षेप केलेला नाही आजपर्यंत. असे एक ना अनेक उदाहरण आहे ना. मग का बरं त्यांचं काम करायचं आणि कशी ती इच्छा होईल? ठीक आहे, आता माझं ते सोडून, मला आमदारकीचं तिकीट नाही भेटलं, मी फॉर्म नाही भरला, माझा विषय क्लोज झाला. या निवडणुकीकरता क्लोज झाला. आता हे 29चं आणि 34चं आणि तो विषय पण मी सोडून दिला. काय ते नशिबात असेल त्या वेळेला होईल. आधी आपण खूप काही विचार करून चालणार नाही आणि खूप त्याच्यावर बोलण्यात पण मजा नाही. मी म्हणजे भले तिकीट देतील मला 29ला, पण माझी लढायची मानसिकता राहील का नाही राहणार ते त्यावेळेला ठरवलं. त्याच्यामुळे तो विषय द्या सोडून सगळा. 24ला मी उमेदवार नाही, दॅट्स इट, फायनल. अरे पण करायचं त्यांची ते मानसिकता कुठून आणायची? ती मन कस काय मारायचं आणि कशा पद्धतीने? हांडे साहेब बोलले का डोळे झाकून घ्यायचं उरावर. अरे पण ती मनातून इच्छाच नाही ना. पण आता दुसरी पण नाण्याची बाजू आहे. उत्तम आपण तुम्ही मगाशी मी जो काही विषय त्या दिवशी मांडला होता तुम्ही त्याचा उल्लेख केला, पण खरोखर तीच परिस्थिती आली हो. कारण की हे सुद्धा त्या लायकीचे नाहीये. अनिल पाटलांचा माझा काही राजकीय महत्वाकांक्षी पोटी त्यांच्याशी जमत नाही, बिलकुल नाही.
कधी काळी माई बसेल तर माईंनीच उपसरपंच आणि जिल्हा परिषदेला सभापती करेल. अरे पण त्यांची सुद्धा ती नीतिमत्ता आहे का? त्यांनी पण निवडून, आता ओझरचा विषय निघाला इथं सचिन दादा मोगल पण बोलले, नंदुशेठ नावंदरांनी पण त्या चर्चेला उल्लेख केला. त्यांचे काय योगदान आहे ओझरला? ओझरचा म्हणायचं 10 वर्ष ते आमदार होते, त्यांनी सांगावं का ओझरकरांसाठी त्यांनी काय केलं? इथं ओझरचे सुद्धा 200-500 लोक 200-300 लोक बसलेले असतील, ते पण 15 वर्षांपासून राजकीय समाजकारणात सक्रिय आहे. ओझरमध्ये ओझरकरांसाठी त्यांनी काय सोयी केल्या? दारूचे दुकानं त्यांचे सर्व्हिस रोडला आले, लोकांची गैरसोय होई नये मध्ये जायला, म्हणून ते योगदान आहे का त्यांचं? ओझरकरांसाठी काय योगदान आहे त्यांचं सुद्धा? 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे. मगाशी संतोष शिरसाट बोलले व्यक्तिमत्वाबद्दल. तुम्ही 20 तारखेला भेटायचं आणि 23 तारखेला भेटायचं, एकाच नावाचे पण परस्पर विरोधी व्यक्ती तुम्हाला नाही जाणवले तर माझं नाव बदलून टाकेल. 20 तारखेला तुमच्या पाया पडत राहतील की मला मतदान करा, तुमचा सालदार म्हणून काम करेल. आणि 23 तारखेला तुमचा साल नाही ठरवला त्यांनी, तर मी सुद्धा मग माझं नाव बदलून टाकेल. कुठल्या अर्थाने त्यांना सुद्धा मदत करायची. नंदू काका तुम्ही सांगितलं की रामायण काय आणि महाभारत काय, ठीक आहे, ते सुद्धा नंतरचं, पण हे आम्हाला आलेले अनुभव आहे ना. उत्तम आपत सुद्धा एक चांगलं उदाहरण आहे. आपण काय कमी केलं होतं त्यांच्याकरता? ओझरकरांनी काय कमी केलेले त्यांच्याकरता? 500-500 700-700 रुपये रोजानी जी बाई जाती ना, तिने त्या जोडीत टाकेले. लाख रुपये 2009ला इलेक्शन निधी दिलेले आहेत त्यांना. कोणतं कमी केलं? तालुक्याने कोणतं काय कमी केलं? आणि हेही आज निवडून आले, हे काय करणार? यांचे 5 दारूचे दुकानं 10 करण्याच्या खेरीज यांच्या डोक्यात सुद्धा कोणता लय विकास आहे? मग अशा परिस्थितीमध्ये खरोखर फसून गेलो की यार जायचं तरी कुठल्या मार्गाला जायचं. पण आता काय झालं, नाही म्हटलं तरी तालुक्यामध्ये एक मित्र परिवार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निश्चित तो खूप चांगल्या पद्धतीने एक मोठ बांधली गेली. सगळे आता एक दिलाने एक जीवाने काम करतायत. आणि मग नाही पडायचं त्याच्यामध्ये तर हा मित्र परिवार पण काय करेल आणि आपण सुद्धा काय करायचं? अशा एकंदरीत सगळ्या परिस्थितीमध्ये मी पण फसून गेलो. परंतु मित्रांनो, मग मी पण माझा अनेक जणांची चर्चा झाली. आता इथं सागरजी साळुंके ते आहे का गेले माहित नाही, गणेशजी मोरे, सागरजी साळुंके, अरुण पाटील मोरे वगैरे ते पण एक दिवस आले होते. आमची त्यांची पण चर्चा झाली घरी. आणि मला पण स्वतःला वैयक्तिक वाटतं दोघंही सारखे, मला काही त्यांच्यामध्ये फरक नाही कळत. आमची आजी म्हणायची की काळं कुत्रे सारखं भांडाई सारखं. परंतु आता कुठेतरी विचारधारेवर पण आपल्याला जायचंय मित्रांनो. आणि ती विचारधारा ती भारतीय जनता पक्षाची. कळत न कळत आता जेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या निगडीत गेलो, ठीक आहे, ते विचार मलाही मान्य पटत होते, परंतु आता त्याच्यामध्ये कुठेतरी मी स्वतःला पण बघतोय. जो काही विषय असेल, राष्ट्रवाद असेल, हिंदुत्ववाद असेल, त्या मुद्द्यावर मला देखील आता चालायचंय. आणि म्हणून मी आज या ठिकाणी मला उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा, मगाशी कोणीतरी बोललं दीनदयाल उपाध्यायांच्या पुस्तकाचं, शिरसाटच बोलले माझ्या मते, की तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की जर पार्ट्या दोन्ही सारख्याच असतील तर मग प्रिन्सिपल
तत्व असलेली पार्टी कोणती तिचा त्या ठिकाणी निवड करायची. आणि नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या विचारांनी मी प्रेरित आहे. माझ्यावर तो पकड आहे. राष्ट्रवादाचा मुद्दा घ्या. नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या इतका आज राष्ट्रवाद इतर कोणताही पक्ष पार्टीला घेणं देणं नाही सत्तेच्या पलीकडे. हिंदुत्ववादाचा मुद्दा घ्या, प्रखरपणे त्या ठिकाणी मांडते, मांडणारी पार्टी आहे. अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. काही प्रमाणात काही आमचे मित्र नाराज पण होतील. अमोद जाधव इथं उपस्थित आहे, त्यांनी वक्फ बोर्डाचा विषय घेतला. ओझर गावातले 5-25 मुस्लिम समाजाचे माझे मित्र माझ्याकरता या ठिकाणी नक्कीच आलेले आहेत. आता इथे आमच्या रुबीना शांत आहे, दिसत आहेत. मित्रांनो, जो मुद्दा आहे, जे तत्व आहे ते 100% आम्हाला मान्य आहे आणि त्याच्याबद्दल आमच्या मनात कुठेही भीडभाड नाही. जे आहे ते आहे. ओझरच्या कब्रस्तानचा रस्त्याचा वाद होता. मुस्लिम समाजातलेच आमचे काही मित्र पुढे आले. एक जागा आम्ही त्या ठिकाणी विकत घेऊन त्यांनीच पैसे लावले. फक्त माझं नाव होतं. त्या कब्रस्तानच्या रस्त्याचा आम्ही वाद जागा विकत घेऊन मिटवला. बापू साहेब, तुम्ही, वैकुंठ भाऊ, सतीश भाऊ, तुम्ही सगळे उद्घाटनाला होते. मुस्लिम समाजाचे काही विषय असतील, आम्ही 100% हिरिरीने पुढाकार घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु मग दुसरीकडे जर एखाद्या छोट्या खोट्या कायद्याचा आधार घेत जर लाखो हेक्टर जमिनींवर जर कोणी दावा सांगत असेल तर तो त्याला विरोध करणं सुद्धा आमचं काम आहे आणि ते आम्ही नक्कीच करणार. आम्ही कुठल्याही कब्रिस्तानची किंवा एखाद्या मस्जिदीच्या जागेवर दावा नाही करत. जे शेतकरी 50-50-100 वर्षांपासून ज्या जमिनी कसतायत आणि खोट्या कायद्याच्या आधारे जर वक्फ बोर्ड त्याच्यावर अधिकार सांगत असेल, 100% शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणारा आमचा निर्णय आता झालेला आहे. आणि का बरं राहू नये? न्याय हक्क आहे तो त्यांचा. असे अनेक मुद्दे असतील भारतीय जनता पक्षाचे, त्याच्याबरोबर आम्ही आहोत. मगाशी आमच्या समतानगरच्या एका मित्रांनी पण त्या ठिकाणी सांगितलं. अनेक दलित बांधव पण आमचे मित्र आहेत. खासदारकीच्या वेळेला खोटा मेसेज पसरवला की मोदी म्हणे 400 पार केल्यानंतर घटना बदलतील, संविधान बदलतील. काही संविधान बदललं नाही, काहीच बदललं गेलं नाही. फक्त मोदींना कशा पद्धतीने खाली खेचता येईल याचा प्रयत्न झाला. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर आज देशामध्ये मोदींची गरज आहे, मोदी केंद्रात आहेत, राज्यामध्ये सुद्धा आज भारतीय जनता पक्षाच्याच विचारांच्या एका सरकारची गरज आहे. आणि म्हणून मी माझा मत मांडतोय. आता या ठिकाणी आमचे आमदार बसलेत, कुंदे अशोक आमदार, त्यांचंही मला काय मत आहे मला माहिती. परंतु मी त्या विचारांमध्ये पण अनेक जण असतील, त्यांना एकच आव्हान करतो की जर दोघंही सारखे आहेत, दोघांमध्ये फरक नाही, तर मग कुठेतरी आता आपण आपल्या तत्वांबरोबर, आपल्या पक्षाबरोबर निश्चित जाण्याची वेळ आलेली आहे. भविष्य मलाही माहिती नाही, भविष्य मलाही माहिती नाही. कदाचित 23 तारखेनंतर परत संगीत खुर्चीमध्ये दिलीप काका समोर राहतील आणि अनिल पाटील आपल्या बाजूने येतील. परत इथं आपल्याला अनिल पाटलांची सभा घ्यावी लागेल, ते मलाही माहिती नाही. पण हा, मी आता बापू साहेब तुम्ही बसलेत, अनेक जण बसलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे. आपल्या सगळ्यांना आता वर येत, आपण पक्षनिष्ठ आहोत. मी थांबलो, आपण सगळे जण काम करतो. राज्यामध्ये अशा अनेक जण थांबलेत. पक्षाला त्यांनी प्राधान्य दिलं, विचारांना त्यांनी प्राधान्य दिलं. पण आपल्या वरिष्ठांना पण आपल्याला विनंती करावी लागेल की आता आपल्याला सुद्धा नवीन कोणाला घेताना आपल्यातला कोणी जर तिथं सक्षम नसेल तर विचार करा. परंतु आपल्यातला जर एखादा जर सक्षम असेल, त्याला तत्व मान्य असतील आणि तो त्या विचारधारेवर काम करत असेल, तर कुठेतरी वरिष्ठांनी सुद्धा आता खाली काम करणाऱ्यांचा जर विचार नाही केला तर कळत न कळत तत्व खूप चांगले आहेत, सगळं खूप चांगलं आहे, परंतु कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आम्हाला बघायला मिळतील. आणि ही राज्यातनच ती हे झाली पाहिजे. परंतु मित्रांनो, आज या ठिकाणी एवढंच सांगतो
की आपल्याला आता तत्वांबरोबर जाणंही तेवढंच निश्चित गरजेचं आहे. कोणीतरी बोललं, आमचे सचिन दादा बोलले वाटतं की पुढे जिल्हा परिषदा पंचायत समिती मग बोलणी केली पाहिजे, आणि विष्णू डोमसे पण बोलले त्या ठिकाणी. मित्रांनो, मी आता अनेक जणांनी सांगितलं की यतीन कदम ठरवतील आमदार, ते बिलकुल नाही. शेवटी हा जो काही मित्र परिवार आहे, ही जी काही लोक आपल्या बरोबर आहेत तीच ठरवणार की आमदार कोण होणार. आणि त्यात पण तीच मंडळी पुढे होणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा, मार्केट कमिट्या सगळ्या ठिकाणी ठरवणार की कोण त्या ठिकाणी विजय होणार. त्या ठिकाणी कोणी एक ठरवणार नाही. आणि मला आता जरी महायुतीचे उमेदवार म्हणून काकांचा प्रचार करायची वेळ आली, काकांबरोबर बसण्याची माझी स्वतःची झिरो मानसिकता आहे. मी काही त्यांचा अवमान नाही करत. ते काय देतील मला? 5 वर्षांपूर्वी मी आमदारकी दिली त्यांना. मी अपक्ष उभा नसतो, मी अपक्ष उभा नसतो. अनिल पाटलांनी 5 वर्षापूर्वी 25-30 हजार मतांनी लोटून दिलेलं असतं त्यांना. त्याच्यामुळे ते काय मला देतील? आणि ते काय पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या वाटाघाटी करतील? सगळे आपण एक बरोबर असले ना, तर अनिल पाटील आणि दिलीप काका एकत्र असले तर दोघांची पॅनल लोटून देऊ आपण. ते काय आपल्याला देतील? त्यांच्यामुळे त्यांच्या बरोबर वाटाघाटी करण्यात आणि बसण्यात मला इंटरेस्ट नाही. तुम्ही कोणी पण ऐकलं का यतीन कदमनी वाटाघाटी त्यांच्या बरोबर केल्या, तर माझी ही क्लिप आणि त्यांची ती क्लिप, म्हणजे त्या क्लिप लगेच व्हायरल करा आणि सांगा की यतीन कदम खोटं बोलतो. भारतीय जनता पक्ष जर सगळे एक मताने उभे राहिलेत ना, पण बापूसाहेब आपल्याला पण, भारतीय जनता पक्षाला पण काय झालं की कार्यकर्त्यांना, मतदारांना उमजलंय. तालुक्यातल्या काही नेत्यांच्या ही लक्षात नाहीये, ते आपले योगीजी सांगतात ते बटेंगे तो कटेंगे. आपण जर एकत्र उभे राहिलो सगळे भारतीय जनता पक्ष, हे आपल्या दारात येऊन उभे राहतील. ठीक आहे, आता हरकत नाही, आपण सगळेजण एक आहोत विचारधारेने. आणि माझा पण विचार, मी सुद्धा क्लिअर कट सगळ्यांना सांगितला होता की पक्षादेश मला डावलायचा बिलकुल नाही. मी पक्षाबरोबरच जायच्या मानसिकतेत नक्कीच आहे. त्याच्यामुळे आगामी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सगळ्याच निवडणुका सामोरे जाऊ. कदाचित माझ्या नशिबात नसेल आमदार ही पद लागणं, हरकत नाही, परंतु माझ्या अनेक मित्रांना मला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक होताना बघायचे. त्याच्यामुळे 100% आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुढे जाऊ, त्या विचारधारेला घेऊन पुढे जाऊ आणि काम करत राहू. मी आपल्याला एवढंच आश्वासित करतो की आपण सगळेजण एकत्रित राहू, कोणाच्याही दारात जायचं नाही. आणि दुसरी एक गोष्ट, मला मी काही जणांशी बोलता बोलता त्यांनी मत व्यक्त केलं की महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला जर त्यांची, दिलीप बनकरांचं जर काम करायची वेळ आली, त्यांच्याशी बोलणं, बसणं, बिसणं, हा किंवा गावागावात पण अडचणी येतील. मलाही कळतंय ना, जशी माझी अडचण आहे, प्रत्येक गावामध्ये गावागावात गट ठरलेले, या गटाचं त्या गटाशी पटत नाही, आता त्यांच्याशी भेटायचं कसं, बोलायचं कसं आणि काम कसं करायचं, ही एक मोठी अडचण सगळ्यांनाच आहे. परंतु काय बसलं पाहिजे आणि बोललंच पाहिजे याची गरज नाही. आपले जे तत्व आहे, आपले जे विचार आहेत, त्याच्यासाठी मतदारांना प्रेरित करा. आपण जाऊन सगळेजण मतदान करू आणि आपण आपलं पूर्णपणे काम, पण दाखवण्यापुरतं नाही. त्यांनी लोकसभेला केलं बिलकुल नाही, त्याच्या कम्प्लिटली विरोधात इमाने इतबारे मनापासून ते काम करू आपण. उद्या आपल्याला सुद्धा कोणीच नावं ठेवता कामा नाही की यांनी दाखवण्यापुरतं काम केलं. आपण इमाने इतबारे ते काम करू, त्या विचारधारेसाठी ते काम करू आणि आपला तो विषय त्या ठिकाणी पुढे नेऊ. ते काय करतील आणि काय नाही करणार तो त्यांचा विषय.
दुसरा विषय, ते आमदार झाले म्हणून तुमचे काही काम त्यांच्या मार्फत मी करून देईल अशी जर तुमची अपेक्षा असेल तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊन टाका, कारण मी त्यांच्याकडे विकास कामं करण्यासाठी जाणार नाही. माझा स्वतःचा क्लिअर कट मत आहे. तुमचा एखादा पोलीस स्टेशनचा विषय असेल, तहसीलचा विषय असेल, सरकारी कार्यालयाचा विषय असेल, वादाचा विषय असेल, तुम्ही अर्ध्या रात्री मला बोलवा. पण विकास कामांचा विषय असेल, जर भारतीय जनता पक्षाचं राज्यामध्ये सरकार आलं तर विकास कामांमध्ये तुम्ही डायरेक्टली माझ्याकडे या. त्यांच्यापेक्षा आपल्याला मुंबईला 100% दरवाजे कधी पण उघडेल, कारण पक्ष आज आपल्या बरोबर त्या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. मी जास्त नाही बोलत, शेवटी संविधानिक पद आहे आमदार. परंतु मित्रांनो, जर भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यामध्ये आलं तर निश्चित जे काही आपल्याकडे गावातले तळागाळातले मित्र काम करतायत, कोणी ग्रामपंचायतीवर काम करतायत, कोणी सोसायट्यांवर काम करतायत, त्या सगळ्यांकरता वरून ह्या वेळेला निधी आणून देण्याची वैयक्तिक माझी जबाबदारी राहील. त्याच्यामध्ये मी तुम्हाला खाली बघू देणार नाही किंवा तुम्हाला कदापि म्हणणार नाही का दुसऱ्याच्या दारात जाऊन, दुसऱ्याच्या संस्थेत जाऊन तिथं बघा का ते काम देत आहेत का, कारण त्यांची पण दानत नाहीये. मी स्वतः माझ्या ओझर नगर परिषदेचे 3 कोटीचे डीपीडीसी मधले काम होतं. दिलीप काकांना भेटलो, काका म्हटलं 3 कोटीचे काम आहेत, काही विकास कामं आम्हाला गावात करायचे तर आम्ही ते कामं सुचवतो. त्यांचा जीव मागून घेतला का काय अशा पद्धतीने ते बघत होते, अर्धा तास विचार करीत होते. निधी किंवा काम द्यायला बरोबर काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे का बँक आहे पतसंस्था आहे ते नाही लागत, दानत लागत ती, आणि ती दानत शून्य त्या व्यक्तीमध्ये. त्याच्यामुळे मला त्या याच्यामध्ये पडायचं नाही. परंतु एक आपला जर विचार आणि तत्व भारतीय जनता पक्ष आहे, क्लिअर कट आपल्याला प्रामाणिकपणे माझ्या सहित सगळ्यांनी, मी कमी पडलो 100% त्या ठिकाणी आपण पुढे जाऊ, म्हणजे काम करू, एकदम हिरिरीने भाग घेऊ आणि विचारांकरता आपण 100% त्या ठिकाणी उभे राहू. एवढंच मी या ठिकाणी या अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छितो. आता अनेक जणांनी सांगितलं की आमदार कोण हे आपण ठरवू, ते आपण प्रामाणिकपणे काम करू. अनुदादांनी मगाशी सांगितलं की अनुदादा सुजय विखे यांचा पराभव होईल, अशा अनुदादांची आमची एक दिवस सकाळी त्यांच्या घरी चर्चा झाली, ती पण खरीच. आणि अनुदादा तुम्हाला निफाड विधानसभेचं पण सांगतो आजच की 23 तारखेला आपण सगळ्यांनी जर महायुतीचा धर्म पाळून जर त्यांचं काम केलं, आणि थांबा अजून तर काही ना करू, आणि मला 2014ची निवडणूक आठवते. अन्नदादा दुपारी 12लाच त्यांनी ना गुलाल उधळला होता आणि मोजता येणार नाही एवढे मतं पडतील, आणि 3700 मतांनी अनिल पाटील विजय झाले होते. ठेवलेलं वाढून आलेलं ताट खाता पण आलं पाहिजे, कारण नाही म्हटलं तरी आज मित्रांनो निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये मी पण कानाकोपरा फिरलेलो आहे. भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे 50-50 हजार मतांचा एक गठ्ठा आहे, आज नक्कीच झालेला आहे तो. त्याचबरोबर ज्या काही लोकसभेला लोकांना वाटलं की ह्या चुका आपल्याकडनं झाल्या, अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का कमी होता, हिंदू मतदारांचा टक्का कमी होता, ती एक चूक असेल. मी पण जातीने मराठ्यांना आरक्षण मिळावं ही माझी पण प्रामाणिक इच्छा आहे, परंतु त्याचा कुठलाही क्लिअर कट फॉर्म्युला अजेंडा नसताना मनोजी जरांगेंच्या याच्यावर अनेक मतं पण डायव्हर्ट झाली लोकसभेला. असे अनेक मुद्दे त्यावेळेला त्या ठिकाणी लोकसभेला विरोधात होते. शेतीमालाचा पण विषय होता, तो आता पुसला गेला. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, सरकारी योजना पण लाईट बिल 0 आलं. अनेक जण म्हणायचे की लाईट बिलची घोषणा केली, तुमच्या इलेक्ट्रिक बिलावर पण 0 बिल आलेले आपलं. अनेक लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना असतील, अनेक मुद्दे, पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आले, सगळ्या गोष्टी पैसे आलेत. पहिले हेच सांगत होते की लाडकी बहीण चालणार नाही ना, आता हेच म्हणतात की आम्ही 3000 रुपये पण देऊ. त्याच्यामुळे अनेक ह्या सरकारी योजना असतील, हा सगळा जर एकंदरीत विचार केला
तर आपण सगळ्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी आपण जर रस्त्यावर उतरून काम केलं आणि वाढून ठेवलेलं ताट जर त्यांना खाता आलं तर निश्चितरित्या महायुतीचा आमदार या ठिकाणी झाल्याखेरीज राहणार नाही. एवढं मात्र मी 100% तुम्हाला सांगू इच्छितो. वैयक्तिक अनेक लोकांच्या कामांमुळे, काही गोष्टींमुळे रागही असेल त्या उमेदवारांवर, परंतु मित्रांनो, मी आपल्याला एकच नम्र विनंती करतो की आपण आता हा विषय व्यक्तीवर न केंद्रित करता विचारांवर केंद्रित करूया. अडचण अनेकांची होईल, माझी सुद्धा खूप मोठी झाली ना. माझ्या आयुष्यामध्ये माझी पण आमदारकी एकदा कदाचित आता मिळाली असती तर खरोखर तशी परिस्थिती होती की लोकांनी एक तिसरा पर्याय म्हणून, नवीन चेहरा म्हणून मला निवडून दिलं असतं. आता ते परत 2029 ला काय घडेल, 34 ला काय घडेल, तुम्हाला मला काहीच माहिती नाही. परंतु माझी सुद्धा मोठी हानी झाली या सगळ्या याच्यात. कदाचित आयुष्यामध्ये मी कधीही आमदार सुद्धा होऊ शकणार नाही, परंतु शेवटी आज नाही म्हटलं तरी विचारधारेला आपल्याला महत्व देत पुढे चालावंच लागणार आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती एवढीच करेल की व्यक्ती हा विषय बाजूला ठेवा आणि विचारधारेला प्राधान्य देत भारतीय जनता पक्षाच्या, भले महायुतीतला असेल, तो आमदार आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये झालाच पाहिजे. याकरिता आपण सगळेजण एक चंग बांधू. लाख तुमच्या आमच्या मनात काही नाराजगी असेल असू द्या, पण आता वेळ आली ती बाजूला ठेवून पुढच्या 10 दिवसांमध्ये प्रामाणिकपणे आपल्या पक्षाने आदेश दिला आणि त्या विचारधारेवर आपल्याला चालायचं आहे. काहींना माझ्या ह्या निर्णयाबद्दल त्यांचं मत समर्थनार्थ नसेल, परंतु मित्रांनो, लार्जर इंटरेस्ट मध्ये राज्याचा विषय घेताना आणि केंद्रात जर ते सरकार आहे तर राज्यातही तेच आलं पाहिजे. ठीक आहे, लाख ओझरला, कदाचित ओझरकरांची भावना वेगळी असू शकते. शेवटी नाही म्हटलं तरी स्थानिक उमेदवार हा एक विषय असतोच. परंतु मित्रांनो, काही ते 10 वर्ष होते, काय त्यांनी केलेले मला तुम्हाला सांगण्याची कुठली आवश्यकता नाही. त्याच्यामुळे आपण विचारधारेला प्राधान्य देत आता आपण आपला आपला मार्ग, जसं मगाशी खांडेबाबांनी सांगितलं, नंदू काकांनी सांगितलं, समोरही आपलेच असतील तरी आपल्याला आता धर्माबरोबर चालायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जाता जाता एकच विनंती करतो, थांबता थांबता, की उमेदवार हा गौण आहे, विचारधारा ही महत्वाची आहे आणि त्या पक्ष आदेश मान्य करत आपल्याला या विचारधारेबरोबर चालावं लागणार आहे. माझा कोणाला कदाचित या निमित्ताने दुखले पण असतील, परंतु शेवटी नाईलाज आहे, निर्णय तर घ्यावाच लागेल. आता तो आपण निर्णय घ्यावा. माझ्या बरोबर आपण सगळ्यांनी व्यक्तीला न बघता, विचारधारेला बघता आपण 100% सगळ्यांनी महायुतीचा प्रचार करावा आणि तो उमेदवार निवडून आणावा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी अल्पोपहाराचा सुविधा केलेली असून सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन मगच या ठिकाणी जायचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या या माईक ज्यांच्या हातात असेल, ज्यांनी दिला असेल तिथे जमा करावा. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला पालखेडून नाना शेटे, संघर्ष ग्रुप पालखेड, राहुल विधाते पिंपळगाव, आशिष विधाते पिंपळगाव, मदन मुंबरे, निलेश शेळके मुखेड, गोपीनाथ वाघचौरे, अभिजित साळुंके, पंकज जाधव, महाले, रंगनाथ कोयटे, सुधाजी गुमा, संजयजी शिंदे, चंद्रकांत आवले, रवींद्र कुशारी, सरजी सोनवणे, संदीप झुटे, राजेंद्र सोनवण्या, रतनजी पांडे, कैलासजी खरे, भाऊसाहेब मेहरे, माधवजी चौधरी, विकासजी पांडे.